नमस्कार, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते. तर आलो तर आम्ही सगळं साहित्य घेऊन बरं का येळवशीचं. तर असं केलं की एक मोठं टोपलं घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये आपले सगळं साहित्य घेतलं होतं. कारण सगळं तर असं पात्र गिलास जेवणासाठी तर सगळं तेच पात्र गिलासच म्हणजे आयतेच आणले होते. आणि बाकी सगळं मग चपात्या हे ते बांधून चिरगुटामध्ये आणल्या होत्या. त्याचबरोबर आंबील, वरण, खीर असं मोठ्या डब्यामध्ये हेच आणलं होतं. आणि आम्ही विहीर बघता बघता विहिरीमध्ये काहीतरी पडलेलं होतं, तर ते नंतर आप्पा काढते तो व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे. पण अगोदर ना आप्पाने सगळं असं हे बांधून ते घेतलं देवाचं सगळं. म्हणजे 4 असे पाचट घ्यावं लागतात आणि सगळीकडून लावायचं आणि नंतर त्याला शाल बांधायची किंवा सगळीकडून असं बांधून घ्यायचं. ते आप्पाने सगळं केलं. त्याचबरोबर आप्पाने पुन्हा नंतर लक्ष्म्या जे असतात का नाही, त्या चिखलापासून लक्ष्मी बनवतात ते पण बनवून घेतल्या. आणि मी फक्त निवद हे ते काढले. निवद म्हणजे सगळे जे काही आपल्या शेतामध्ये देव आहेत त्यांच्यासाठी सगळे एक एक निवद असते. तर निवद काढून ठेवले आणि त्यांना मग नारळ निवद आणि शेंदूर आणि हे करायचे होते पांडव 5. तर आपा म्हणले तिकडून म्हणजे असे छोट्याले असे लंबुळे दगडं लागतात आणि त्याला ना आपला चुना लावावा लागतोय. तर हे आहेत पांडव आणि आप्पाने केल्या लक्ष्म्या. तर लक्ष्म्या चिखलाच्या आणि पांडव असे असते तर चुन्याच्या ह्याच्यापासून. तर मग मी त्यांना चुना लावत बसले आणि त्यांनी गेले निवद घेऊन आणि मल्हार खेळत होता. आणि आईचं चालू होतं तिकडं. वाती माझ्या थोड्या कमी होत्या, त्याच्यामुळं वाती आपले जे काय फळमुट काय केले का नाही त्याच्यामध्ये वाती टाकायच्या होत्या, त्याच्यामुळं आई वाती बनवत होत्या. आणि अशा प्रकारे बघा पूजा मांडलेली आहे. 5 पांडव आणि वरी एक पाळणा पण असते बरं का, कारण वरी पाळणा आणि खाली सगळी देवपूजा असते आपली. आणि पांडव झाले, लक्ष्म्या झाल्या आणि नंतर असते आंबील घुगुरी. आंबील आणि घुगुऱ्या एकत्र करायच्या आणि सगळ्या शेतामध्ये विहिरीच्या अलीकून पलीकून टाकायच्या. आणि नंतर जेवणाचा व्हिडिओ राहिला माझ्याकडून चुकून बरं का, कारण घ्यायचा होता जेवण करताना. आणि अशी एक परंपरा आहे, आपण ज्या पात्रामध्ये जेवतोल का नाही ते पात्र असेच उघड्यावर न टाकता मातीमध्ये असे पुरून टाकावं लागते. तर ही परंपरा कुणाकुणाकडे आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा. जेवढे काही पात्र आहेत तेवढे सगळे असे बुजवून टाकायचे असते. तर हे काहीतरी असेल बरं का. आणि त्यात पुन्हा मग सगळ्यांनी जेवण केले, थोडा आराम केला आणि विहिरीमध्ये हे पाणी खराब होईल ह्या हेतूने आपण ना एक काय म्हणतो आपण बोराटी आणली आणि बोराटीला ना दोरी बांधली आणि असं काढायला चालू होतं विहिरीमधलं. आता पलीकडून टाका अडकला दमानी आणि सगळं झाल्यानंतर जेवण ते झाल्यानंतर ना दूध उतू घालते. तर आणि दूध उतू घातलं आणि दूध उतू घालताना ना असं एक म्हणतात की ज्या दिशेने जास्त दूध जाईल त्या दिशेला जास्त सुगी येते. आणि तेच आम्ही बघत होतो. तर पुन्हा नंतर दूध पण उतू घातलं आणि मस्तपैकी डिकाशन असा चहा केला आणि सगळ्यांनी मस्तपैकी चहा पिला. तर आम्ही ते दूधच कोणत्या दिशेला जास्त जाते हे पाहत होतो. तर अगोदर जाळ लावून घेतला आणि नंतर हारावर शेवयाचा भात करायला सुरुवात केली. शेकायला व्हायले ग असं कुठून जाते गाय, म्हणजे त्याच्या मना असते कल तिकडे जाते काय नाही. हो की इकडे इकडल्या बाजूला गेलं का इकडल्या लोकांची सुखी चांगली येते, तिकडल्या लोकांची येते असं असते. इकडे आहे इकडे जाते पण असं गेलं आणि ते काय विचार तुमचं. तर बघा आता दिवस मावळलाय आणि बघा शेतातला किती भारी वाटायलंय. आणि आता इकडे बघा सगळी पूजा पण काढली आणि तिकडे सामान पण आपलं सगळं भरलं, जेवढं काय आणलं होतं तेवढं.
आणि इथं बघा आता पूजा काढल्यानंतर असे शेवटी उदबत्ती लावायची, नंतर खीर आंबील अशी पात्रामध्ये ठेवायची आणि जे काय आपले फळं आहेत ते ठेवायचं. आणि त्याचबरोबर ना आपल्याला नैवेद्य पण तसं ठेवायचं देवीचं. आणि आता आम्ही पण मस्त चहा केला, पुन्हा दूध उतू घातलं आणि सगळं करून आता आम्ही सगळा पसारा भरून आम्ही पण घरी निघालोत. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चहा प्यायचं पेला नाही होई चहा नाही. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या इकडे येळा अमावस्या करतात का, नक्की कमेंटद्वारे सांगा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पुन्हा एकदा.